महाराष्ट्राच्या पश्चिमेत लाभलेलं एक जंगल जिथे दिवसाही काळोखच बघायला भेटतो. तसंच निसर्ग सौंदर्याचा खजिना, काळ्या कबिन्न डोंगराचा थरारा. आणि हो, हीच पश्चिम घाटाची खरी ओळख. तर असंच सौंदर्य लाभलेल्या अंदरबनचा अनुभव घेण्यासाठी आज आपण जातोय. तर आम्ही आवरलंय सगळं, टोटल ओव्हरऑल सगळं आवरून झालंय. आता सकाळचे किती वाजले ते? 8:30चा टाईम झालाय. आता तिकीट काउंटर पण सुरू झालं असेल अंदरबनचं. तर आत्ता आपण इथून निघतोय. इथून एक 4 किलोमीटरचा प्रवास आहे आणि आपण आपलं ट्रेक पॉईंट स्टार्ट करू दिलो. उभा घे उभा. जसं जसं आपण समोर जातोय तसं तसं दाट जंगल वाढत चाललंय. पूर्ण असं म्हणजे दाट जंगल होत चाललंय. अंधार जाणवतोय इथूनच. पॉईंट झाला, बाकीचे पॉईंट वॉटरफॉल. ट्रेक स्टार्ट व्हायच्या आधी एखाद्या स्थायिक लोकांकडनं माहिती घेतली तर तुम्हाला पूर्ण ट्रेक अजूनच सोपा होईल. बाहेरच्या साईडने असला खतरनाक दिसतंय ना हे जंगल. मध्ये गेल्यावर तर काय म्हणजे शब्दच नाहीत निघणार, एवढं डेंजर असणार आहे. कारण की बाहेरून पूर्ण धुकं दिसतंय आणि असे भरपूर असे डोंगरातून वॉटरफॉल्स खाली पडतात, म्हणजे खूप प्रमाणात. आता आपण इथं गाडी पार्क केली आहे. त्यांच्या तिथं 50 रुपये चार्जेस होते. 50 रुपये चार्जेस दिलेत. आता तसंच रूटनी जातं आपल्या पुढं फॉरेस्टचं ऑफिस येईल. ऑफिसला तिथे 140 रुपये पे करायचेत. अंदरबनला सुधागड या नावाने पण ओळखलं जातं. आपला हा ट्रेक 14 किलोमीटरचा असणार आहे, जिथे आपण भरपूर सारे वॉटरफॉल आणि घनदाट जंगलामधून जाणार आहोत. सुधागड वाईल्ड लाईफ सेंच्युरी, हे सुधागड वाईल्ड लाईफ सेंच्युरी नाव ठेवण्याचं कारण असं आहे की या परिसरामध्ये सुधागड किल्ला आहे, त्यावरूनच हे नाव ठेवण्यात आलं की सुधागड वाईल्ड लाईफ सेंच्युरी असं. येताना यायच्या टायमिंगला असे साईडला आपण बघू शकतो असे रेलिंग्स दिलेले आहेत. कारण की जर असं छोट्या छोट्या सुद्धा धबधब्यांना पाणी वाढलं तर कुणाला काही नुकसान होऊ नये त्याच्यामुळं. कारण की या साईडला खोल दरी आहे, हे दिसत असेल तुम्हाला. या साईडला पूर्ण अशी खोल दरी आहे. जसं जसं आपण त्या तिकीट काउंटरपासून पुढं आलो आहे तोपर्यंत एवढा दाट अंधार नव्हता. पण जसं जसं पुढं आलो आहे ना, या मागच्या बाजूला बघू शकतो आपण पूर्ण अंधार असा आहे आणि सूर्याचा प्रकाश आतमध्ये कसाच नाही येऊ शकत, एवढी दाट झाडी आहे इथं. त्याच्यामुळंच याला अंदरबन असं नाव पडलेलं आहे. ते दुकानमुळे जरा पांढरटपणा आहे, म्हणजे असं जरा वाईटिश दिसते. पण पूर्ण असा अंधार आहे अक्षरशः. आतमध्ये जर तुम्ही एंटर केल्या थोडासा पॅच, थोडासा ट्रेल कवर करून आल्यानंतर तिथून पुढं कंटिन्युअस असा अंधार सुरू होतो. या संपूर्ण अभयारण्यामध्ये तुम्हाला 500 पेक्षा पण जास्त औषधी वनस्पती बघायला भेटतील. जंगल तेवढंच अंधार असून याला वाटा पण तेवढ्या जास्त आहेत. प्रत्येक एका ठिकाणून गेल्यानंतर एक नवीन वाट फुटते. पण आता पायवाट इतकी रुळलेली आहे ना की त्याच्यामुळं आजकाल म्हणजे भटकायचे चान्सेस खूप कमी आहेत. तरीही कुठलाही मनात संकोच आला की बाबा आपण वाट भटकलो आहे किंवा काय, तरी ते एक प्रत्येक 40 मीटर ते 50 मीटरवरती यांनी रिबन्स बांधलेले आहेत. ऑरेंज कलरच्या रिबिन्स आहेत. तर त्या रिबिन्स फॉलो करत जावा आणि छोटे छोटे बोर्ड्स लावलेले आहेत की अंदरबन ट्रेक असं ॲरो केलेलं आहे, तर ते फॉलो करत जावा. तसंच इथल्या संपूर्ण जंगल परिसरातली शांतता आणि हळुवार वाऱ्याची झुळूक तुम्हाला प्रत्येक 2 मिनिटाला थांबून फक्त इथं सुंदर डोंगरांचे नजारे आणि त्यावरून हळुवार सरकत असलेले दुःख हे बघतच बसू वाटतील. जसं जसं पुढे जातोय तसं तसं दुःखाचं लेवल जास्त वाढत चाललं. तर मागे एका ठिकाणी थांबलो होतो आपण, टाईम लॅप्समध्ये बघितलं असेल तुम्ही. दुःख असं 1 सेकंड जातं 1 सेकंड येतं, एवढं फास्ट दुःख जातं. आणि आपल्याला आत्ता पहिला ब्रिज लागतोय जो की आपण आता क्रॉस करणार आहोत.
चालता चालता आपल्या मागच्या बाजूला एक छोटा वॉटरफॉल होता, म्हणजे जरा मोठा होता. तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपण उजव्या बाजूला फिरलोय आणि तिकडून ना हा मोठावाला वॉटरफॉल येतो, हा वाला. त्या दिशेला जायचं बघत होतो आपण, पण मे बी जाता येतंय नाही. जाऊया थोडंसं पुढे. या नाही, इथून पुढचं बंद आहे, इथून पुढचा रस्ता बंद आहे, त्यामुळे जाता नाही येत. इज्जतीत वापस चला. इकडूनच रस्ता, इकडूनच वरती निघतो आम्ही. जस्ट बघत होतो की जाता येईल का नाही, पण रस्ता बंद आहे तिकडून. म्हणजे वाट एकदम बारीक आहे, नालीची वाट, जाता नाही येत तिथून. त्याच्यामुळे कॅन्सल, ड्रॉप द प्लॅन. ओके. कारव्याची झाडं पण आहे तिथं. आता आपण येऊन पोहोचलोय कुंडलिका व्हॅलीच्या व्ह्यू पॉइंटला. 7 किलोमीटरच्या ट्रेक नंतर आपल्याला सह्याद्रीमधली एक सुंदर व्हॅलीचं दर्शन होतं, ते म्हणजेच कुंडलिका व्हॅली. आता वेळ होती आपल्या परतीच्या प्रवासाची. जाताना असं वाटत होतं शांत वातावरणामध्ये बसून राहावं, जिथे फक्त झाडांचा आवाज आणि वाऱ्याच्या झुळकेचा आवाज येत होता. तर चला आपण असंच भेटूया दुसऱ्या एखाद्या ट्रेकसोबत.